कुठेस तू? काय केलंस इथं? हे सगळं काय आहे मिरी? मला वाटलं तू उद्या येशील आणि तोपर्यंत मी हे आरामात आवरणार होतो. मला ते काही सांगू नकोस. मला आत्ताच हे व्यवस्थित करून हवंय. हा सॉक तर किती घाणेरडा आहे. मी फक्त 2च दिवस बाहेर गेलेलो. तू असं कसं करू शकतोस? दुसरा सॉक कुठे आहे? हा इथे आहे. नाही हा इथे आहे. नाही थांब, मला नक्की माहिती आहे, हा इथेच आहे. हा सॉक नाहीये मिरी. सॉरी तिरी, मला नाही सापडत. बाप रे, हे घरच इतकं घाण झालं आहे तर कम्प्युटर किती घाण झाला असेल. सीडला यायला आणखी काही दिवस आहेत, हे बरं आहे. कम्प्युटर ना, तो खूप हळू चालतोय. मी जास्त वापरही नाही केला त्याचा आणि काही डाउनलोड सुद्धा नाही केलं, तरी पण सारखं डिस्क इज फुल असं लिहून येतंय. मला वाटलंच तसं. मिरी थांब, तुला नीटनेटकेपणाचं महत्त्व पटवून द्यायला हवं आणि त्याचबरोबर कम्प्युटर साफ ठेवायचं महत्त्व सुद्धा. खरंच? म्हणजे मला हे सगळं साफ करावं लागणार नाही? हे तर सगळं तुला साफ करावं लागणार. मी फक्त तुला कम्प्युटर नेटनेटका कसा ठेवायचा आणि साफ कसा ठेवायचा ते दाखवणार. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. मागच्या 2 दिवसांमध्ये तू वेगवेगळे कपडे घातलेस, नवीन वस्तू विकत घेतल्यास, चिप्स, चॉकलेट आणि चीज खाल्लंस, चित्रपट पाहिलेस आणि खूप काही केलंस. म्हणजे काय झालं? तू खूप अनावश्यक वस्तू जमवल्या. तू चॉकलेट खाल्लंस की त्याचं रॅपर काहीच कामाचं नसतं. त्यामुळे तुझ्याकडे भरपूर अनावश्यक वस्तू जमा झाल्या आणि त्याचमुळे घरात पाऊल ठेवायला जागाच नाही राहिली. हो ना, ते तर दिसतेच. मग तसंच कम्प्युटरचंही आहे. त्यात खूप फाईल्स, सिस्टीम रिपोर्ट्स आणि इतर अनावश्यक फाईल्स साठल्या जातात. अच्छा, आता समजलं. हा कचरा जसा कमी झाला त्याच प्रकारे कम्प्युटर मधील कचराही कमी होतो आणि त्यामुळेच वापरायला जागाही जास्त होते. बरोबर. अरे हे पण कुठे चाललायस? या झाडूने कम्प्युटर मधील अनावश्यक फाईल साफ करायला. अरे थांब, ते तसं होणार नाही मिरी. इकडे ये, मी तुला सांगतो. हे बघ, इथं फक्त तुला कालांतराने क्लिक करावं लागेल. हे इथं जायचं, त्यावर क्लिक करायचं आणि तुला साफ काय करायचं आहे ते निवडायचं. पाहिलंस किती सोप्पं आहे ते? अच्छा, म्हणजे तू इतक्या सोप्या पद्धतीने साफसफाई करायची आणि मी इतके कष्ट करून? बरोबरच आहे. तू घाण केलीस मग तू साफ करायची. आणि हो, इथं मला आणखी एक गोष्ट तुला सांगायची आहे. आता ते काय आहे? त्यासाठी तुला आधी माझं इंग्लिशचं पुस्तक, काळे शूज आणि माझी काठी, आणि तेही लगेच आणावं लागणार. थँक्यू मिरी. पण तुला माहितीये यासाठी किती वेळ लागला ते? आय एम सॉरी तिरी, मला काही व्यवस्थित सापडलंच नाही. एक शूज होता तर दुसरा नव्हता. मग मला तो पुन्हा शोधावा लागला. खूप दमलो मी. छान. वेळेवर मिळण्यासाठी योग्य ठिकाणीच वस्तू ठेवायला हव्यात हे आता तुला चांगलं समजलं असेल, होय ना? होय, बरोबर आहे ते. तू कधी पाहिलंस का की माझी पुस्तकं, खायच्या वस्तू, कपडे, शूज कसे व्यवस्थित ठेवतो ते? यामुळे मी कुठली वस्तू कुठे ठेवली आहे ते लवकर समजते आणि मला जेव्हा एखादं पुस्तक हवं असेल तेव्हा मी फक्त पुस्तकांच्या ठिकाणीच पाहतो, दुसरीकडे कुठेच नाही. हो तिरी, मी सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवायला हव्या होत्या. मिरी,
मी ज्या प्रकारे एकाच ठिकाणी माझी पुस्तकं ठेवत असतो त्याच प्रकारे कम्प्युटरही त्याचा सर्व डेटा सिंगल ट्रॅकमध्येच ठेवत असतो. पण प्रत्येक वेळी असं करणं कम्प्युटरला शक्य होत नाही. म्हणूनच तो ते फ्रॅगमेंट करतो आणि ते सेक्शन इतरत्र ठेवतो. अशा प्रकारचा डेटा फ्रॅगमेंट होतच राहतो. मी सांगू, ज्या प्रकारे मी कुठेही पुस्तक ठेवतो त्याचप्रमाणे इथेही डेटा सर्वत्र पसरलेला असतो आणि ते शोधण्यासाठी कम्प्युटरला खूप वेळ लागतो आणि म्हणूनच तो हळू चालतो. बरोबर आहे मिरी तुझं. तू या 2 दिवसात खरंच हुशार झालेला दिसतोस. आता मला सांग की या वस्तूंना व्यवस्थित कसं ठेवायचं. डिस्क क्लीनअप सारखीच डिफ्रॅगमेंटर अशी विंडोजमध्ये एक सुविधा आहे. तुला फक्त हे सिलेक्ट करून इथं क्लिक करावं लागेल आणि मग झालंच. मग तू रिपोर्ट चेक करू शकतोस किंवा वापर बंद करू शकतोस. थँक्यू सो मच मिरी. मी खूप घाबरलेलो. मला वाटलं मी खरंच काहीतरी तोडलंय. हे असंच खूप जलद आहे. थँक्यू सो मच तिरी. हे काहीच नाही. मग माझ्यासारखे विद्वान काय कामाचे.